नमस्कार, श्री स्वामी समर्थ. तर बघा 20 मार्च 2026ला स्वामी समर्थ महाराजांचा प्रगट दिन आहे आणि प्रगट दिनानिमित्त आपल्याला स्वामी समर्थ महाराजांची पूजा कशी करायची, त्यानंतर प्रगट दिन आपल्याला घरच्या घरी कसा साजरा करायचा, त्यानंतर आपल्याला त्या दिवशी कोणकोणत्या सेवा करायच्या, तर याबद्दलची थोडक्यात माहिती सांगणार आहे. तर बघा 20 मार्चला म्हणजे शुक्रवारी स्वामी समर्थ महाराजांचा प्रगट दिन आहे. तर स्वामी समर्थ महाराजांच्या प्रगट दिन म्हणजे कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस असतो. तर त्या दिवशी आपल्याला भरभरून अशा सेवा करायच्या असतात. तर त्यामध्ये तुम्ही कोणत्याही सेवा करू शकता. दिवसभर तुम्ही तारक मंत्राचं जरी पठण केलं तरी चालेल. तर दिवसभर तुम्ही तारक मंत्राचं पठण करू शकता. त्यानंतर बघा आपल्याला दिवसभर स्वामी समर्थ महाराजांचं नामस्मरण करायचं असतं. तर दिवसभर तुम्ही श्री स्वामी समर्थ या नामस्मरणाचा जप करत राहिला तरीही चालेल किंवा तुमच्याकडे म्हणजे वेळ असेल तर तुम्ही कोणतीही सेवा करू शकता. तर बघा आता स्वामी समर्थ महाराजांच्या प्रगट दिना दिवशी आपल्याला सकाळी पूजा मांडणी कशी करायची हे थोडक्यात सांगते. तर बघा सकाळी लवकर उठून आपल्याला अंघोळ वगैरे झाल्यानंतर, घरातले काम वगैरे झाल्यानंतर देवपूजा करून घ्यायची आणि देवपूजा करून झाल्यानंतर आपल्याला महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे. तर बघा पूजा मांडणी जर बाजूला करत असणार आहात, तर त्यावेळेस मग मात्र आपल्याला कलशाची स्थापना करायची असते. म्हणजे एक आपल्याला चौरंग घ्यायचा किंवा पाट घ्या आणि चौरंग आणि पाट घेतल्यानंतर त्याच्याखाली एक रांगोळीनं स्वस्तिक काढा. स्वस्तिकाला हळदी-कुंकू अर्पण करा आणि त्यावर मग चौरंग ठेवा. त्यावर एखादं वस्त्र अंथरून आपल्याला कलशाची मांडणी करून घ्यायची असते अगोदर. तर कलशाची मांडणी करताना अगोदर थोडेसे तांदूळ घ्या आणि तांदळावर आपल्याला तांब्या घ्यायचा. त्यामध्ये आपल्याला हळदी-कुंकू, अक्षता आणि सुपारी, ₹1 नाणं आणि थोडंसं एक फूल टाकून मग आपल्याला त्यामध्ये पाणी म्हणजे पाण्यामध्येच हे सगळं करा. तर पाणी टाकून आपल्याला हे सगळं त्यामध्ये टाकून त्यावर आपल्याला विड्याची पानं ठेवायची आणि मग त्यावर आपल्याला एक नारळ ठेवायचं आहे आणि कलशाला आपल्याला खालून वरच्या साईडनं रेषा ओढायच्या असतात आणि समोरच्या साईडनं आपल्याला स्वस्तिक काढायचं असतं. तर अशा प्रकारे आपल्याला कलशाची मांडणी करून घ्यायची आणि कलशाची मांडणी करताना नारळाचा जो शेंडीचा भाग आहे तो वरच्या साईडनं ठेवायचा. तर या पद्धतीने कलशाची मांडणी करून घ्यायची आणि त्यानंतर आपल्याला पहिल्यांदा गणपती बाप्पांची मांडणी करून घ्यायची आहे, म्हणजे पूजा करून घ्यायची आहे. तर गणपती बाप्पांचा पण पहिल्यांदा आपल्याला अभिषेक करायचा आहे. मूर्ती असेल मूर्ती ठेवा किंवा तुम्ही सुपारीही ठेवली तरी चालेल. तर बघा आपल्याला पहिल्यांदा जोड पाणी घेऊन त्यावर हळदी-कुंकू, अक्षता अर्पण करून मग आपल्याला गणपती बाप्पांच्या सुपारीवर अभिषेक करून सुपारी स्वरूप गणपती बाप्पांचा अभिषेक करून मग आपल्याला सुपारीची पण तिथं गणपती बाप्पा स्वरूप स्थापना करून घ्यायची आहे आणि मग त्यानंतर आपल्याला स्वामी समर्थ महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे. तर बघा स्वामी समर्थ महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक कसा करावा, तर अभिषेक करताना आपल्याला पहिल्यांदा तांब्याचं ताम्हण घ्यायचं आहे, जे आपण पूजेसाठी वापरतो ते जरी ताम्हण घेतलं तरी चालेल. त्यावर थोडेसे हळदी-कुंकू आणि अक्षता अर्पण करून त्यावर महाराजांची मूर्ती ठेवा आणि पहिल्यांदा आपल्याला महाराजांची मूर्तीवर अभिषेक करताना आता कोणकोणते मंत्र म्हणायचे ते सांगते. तर पहिल्यांदा आपल्याला अथर्व शीर्षमचं पठण करायचं आहे. तर एक वेळेस तुम्ही अथर्व शीर्षमचं पठण करा. त्यानंतर आपल्याला पुरुष सूक्त म्हणायचं आहे. तर पुरुष सूक्त जे आहे ते तुम्ही 16 वेळेस म्हणलं तरी चालेल किंवा एक वेळेस म्हणलं तरी चालेल. म्हणजे वेळेनुसार आहे. तुम्ही जर सकाळी लवकर उठून जर पूजा करणार आहात, तर तुमच्याकडून 16 वेळेस पाठ होऊन जाईल, म्हणजे वाचन होऊन जाईल. तर तुम्ही त्यावेळेस तुम्ही 16 वेळेस पुरुष सूक्त म्हणू शकता. त्यानंतर आपल्याला स्त्री सूक्ताचं पठण करायचं आहे. तर स्त्री सूक्त पण तुम्हाला एक वेळेस जमलं, एक वेळेस म्हणा, 16 वेळेस म्हणायचं असेल तर तुम्ही 16 वेळेसही म्हणू शकता. त्यानंतर आपल्याला पवमान सूक्त म्हणायचं आहे. तर हे सगळे जे स्तोत्र आहेत, मंत्र आहेत, तर हे आपल्याला नित्यसेवेच्या पोथीमध्ये मिळून जाईल. तर सगळ्यांकडे नित्यसेवेची पोथी आहे. तर त्यामध्ये तुम्ही शोधा, तुम्हाला हे सगळे स्तोत्र मंत्र जे आहेत ते भेटून जातील. तर बघा पवमान सूक्त जे आहे ते आपल्याला एक वेळेस म्हणायचं आहे आणि त्यानंतर मग आपल्याला रामरक्षा म्हणायची आहे. तर रामरक्षा आपल्याला 1 ते 9 श्लोकी म्हणायची आहे. तर 1 ते 9 ओवी जेवढी आहे तेवढीच आपल्याला रामरक्षा म्हणायची आहे. त्यानंतर फलश्रुती म्हणण्याची गरज नाही. तर हे सगळं म्हणते वेळेस आपल्याला महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे. तर आता अभिषेक कशाने करावा? तर बघा महाराज जे आहेत ते आपले खूप दयाळू आहेत. त्यांनी असे कधीच म्हणत नाहीत, की तुम्ही माझ्या मूर्तीवर अभिषेक खूप असं पंचामृतनेच बनवा किंवा खूप असं काही वस्तू आणून बनवा, असं नाही. तुम्ही घरातलं जे आपलं पिण्याचं पाणी आहे म्हणजे स्वच्छ पाण्याने जरी महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक केला तरी महाराजांना तो आवडेलच. तर तुमच्याकडे जर वेळ असेल म्हणजे दूध, दही, मध आणि साखर, तूप असेल तर त्याचं तुम्ही पंचामृत बनवून तुम्ही त्यानेही अभिषेक करू शकता किंवा तुम्ही साधं पाण्याने जरी अभिषेक केला तरी चालेल. फक्त पाण्याने जर अभिषेक करायचा असेल तर पाणी थोडंसं कोमट करायचं. कारण महाराजांच्या मूर्तीवर ना अभिषेक करते वेळेस पाणी थोडं कोमट केलं तर खूप शुभ मानलं जातं. त्यामुळे ना केव्हाही महाराजांच्या मूर्तीवर जेव्हा अभिषेक करतो त्यावेळेस त्याच्या म्हणजे पाण्याला थोडंसं कोमट करून मग त्याने अभिषेक करू शकता.
आणि हे सगळे मंत्र स्तोत्र ज्यावेळेस म्हणतो त्यावेळेस आपल्याला गळतीचा वापर करायचा आहे. तर बघा गळती जी आहे ती सगळ्यांच्याच घरी असते. तर तुम्ही गळती ठेवून त्यामध्ये पाणी टाकून मग तुम्ही अभिषेक जे मंत्र आहेत, जे स्तोत्र आहेत तर ते म्हणू शकता. तर या पद्धतीने महाराजांच्या मूर्तीचा अभिषेक करून घ्यायचा आणि मग त्यानंतर आपल्याला महाराजांच्या मूर्तीची स्थापना करून घ्यायची असते. म्हणजे मांडणी जिथं केली आहे तर त्या ठिकाणी मग आपल्याला महाराजांची मूर्ती ठेवायची आहे. तर महाराजांच्या मूर्तीचा अभिषेक झाल्यानंतर महाराजांची मूर्ती स्वच्छ पुसून घ्या. कारण महाराजांच्या डोळ्यामध्ये, कानामध्ये पाणी गेलेलं असतं, तर ते सगळं व्यवस्थित असं स्वच्छ करून करून पुसून घ्या. सॉरी. तर हे सगळं पुसून महाराजांची मूर्ती स्वच्छ झाल्यानंतर मग आपल्याला त्या चौरंगावर ठेवायची आहे आणि पहिल्यांदा महाराजांना आपल्याला अत्तर लावून घ्यायचं आहे. तर त्यामध्येही ना अत्तरच महाराजांचं आवडीचं अत्तर आहे. तर तुमच्याकडे असेल तर लावा, नसेल तर मग काही हरकत नाही. तर अत्तर जे आहे ते थोडं फुलाला लावायचं. जे आपण फुल अर्पण करणार आहोत त्यामधलंच एक फूल घ्यायचं आणि त्या फुलाला अत्तर लावून मग ते महाराजांच्या मूर्तीला अत्तर लावा. त्यानंतर वस्त्र अर्पण करा महाराजांना. तर बघा प्रगट दिनानिमित्त महाराजांसाठी भरपूर जणांनी नवीन-नवीन वस्त्र विकण्यासाठी आणले आहेत. तर तुम्ही ऑनलाईनही मागवू शकता, नाहीतर तुम्ही म्हणजे बाजारामधूनही घेऊ शकता. पण यावर्षी तरी तुम्ही महाराजांच्या मूर्तीसाठी महाराजांसाठी वस्त्र जे आहेत ते नवीन घेऊ शकता. तर तुम्ही जर नवीन मूर्ती आणून जरी स्थापना करणार असाल, तर हा जो दिवस आहे, तर हा पण खूप शुभ दिवस आहे. तर या दिवसापासून तुम्ही मूर्तीची स्थापना देखील करू शकता. तर या पद्धतीने मग आपल्याला महाराजांच्या मूर्तीची पूजा करून घ्यायची आहे. आणि बघा मग वस्त्र अर्पण केल्यानंतर महाराजांना वस्त्र वगैरे परिधान झाल्यानंतर मग महाराजांना आपल्याला अष्टगंध किंवा तुम्ही चंदनाचं जरी लावलं तरी चालतं टीका. तर चंदन लावलं तरी चालेल किंवा तुम्ही अष्टगंध लावलं तरी चालेल. तर अष्टगंध, चंदन जे असेल ते तुम्ही लावा. त्यानंतर बघा महाराजांना फूल अर्पण करा. फूल अर्पण केल्यानंतर मग आपल्याला महाराजांची आरती म्हणून घ्यायची आहे. तर आरती तुम्ही कोणत्याही म्हणू शकता. जेवढ्या काही म्हणजे आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये आहेत. त्यानंतर जे तुम्हाला पाठ आहेत तर त्या आरत्या तुम्ही म्हणू शकता. तर त्यापैकी एखादी जरी म्हणली तरी चालेल. तर अशी आरती म्हणून घ्यायची आहे आणि मग आरती झाल्यानंतर आपल्याला नैवेद्य दाखवायचा आहे. तर नैवेद्यामध्ये काय दाखवावं? तर बघा प्रकट दिनानिमित्त आपण भरपूर जण वेगवेगळे पदार्थ बनवत असतो. तर त्यामध्ये आपण पुरणपोळीचा नैवेद्य हा महाराजांचा खूप आवडीचा म्हणजे प्रसाद आहे. तर तुम्ही पुरणपोळीचाही नैवेद्य बनवू शकता. त्यानंतर बघा जर पुरणपोळी होणं शक्य नसेल तर तुम्ही एखादी खीर बनवा किंवा तुम्ही एखादा पिवळ्या पदार्थामध्ये तुम्ही बाहेरून जरी मिठाई पिवळ्या कलरच्या आणल्या तरी चालेल. तर त्यामध्ये तुम्ही पिवळे पेढे आहेत, पिवळी बर्फी आहे. तर या पद्धतीने तुम्ही पिवळ्या रंगाचे नैवेद्य अर्पण करू शकता. तर सगळ्यात सोपं जे आहे ते आहे पुरणपोळी. तर आपण घरच्या घरी पुरणपोळी बनवून तो नैवेद्य म्हणून महाराजांना अर्पण करू शकतो. आणि हा जो नैवेद्य आहे तो महाराजांच्या आवडीचा पण आहे. त्यानंतर बघा दानधर्म. या दिवशी दानधर्माला खूप महत्त्व आहे. तर इथं तुम्ही प्रगट दिना दिवशी केंद्रामध्ये म्हणजे तुमच्या घराजवळ केंद्र असेल किंवा दत्त महाराजांचं मंदिर असेल तर तुम्ही मंदिरात जाऊन हे दान देऊ शकता. त्या दिवशी तुम्हाला आवर्जून दर्शनाला जायचं आहे. तर महाराजांच्या प्रगट दिना दिवशी तुम्ही जाऊन महाराजांचं दर्शन घ्या. त्या दिवशी जाऊन तिथे तुम्ही दान करा. त्यामध्ये तुम्ही कोणत्याही प्रकारची फळं घेऊन जाऊ शकता किंवा एखादं जर तुम्ही जास्त पुरणपोळीचा नैवेद्य बनवला असेल तर तो नैवेद्य तुम्ही केंद्रामध्ये जर देखील अर्पण केला किंवा गरजू व्यक्तींना जरी तुम्ही मदत केली तर तेही अतिउत्तम. त्यामुळे तुम्हाला प्रगट दिनाच्या दिवशी महाराजांच्या केंद्रामध्ये नक्की जायचं आहे. आणि बघा मग नैवेद्य वगैरे अर्पण करा आणि मग त्यानंतर मग आपली जी काही सेवा आहे दररोजची आणि ती सेवा तुम्ही करून घ्या. आणि त्या दिवशी मात्र स्वामी चरित्र सारामृताचे 1 ते 21 अध्याय म्हणजे पूर्ण पाठ करायला विसरू नका. तर त्या दिवशी आपल्याला स्वामी चरित्र सारामृताचा पूर्ण पाठ करायचा आहे. म्हणजे जे वाचन आहे ते आपल्याला पूर्ण पोथीचं करायचं आहे. तर हे वाचन वगैरे झाल्यानंतर मग पुन्हा तुम्ही जेवण करू शकता. पूजा करण्याच्या अगोदर जेवण वगैरे करू नका. पूजा झाल्यानंतरच जेवण करा. भरपूर जण तर उपवास धरतात. तर उपवास धरणं ज्यांना शक्य आहे त्यांनी धरू शकता. ज्यांच्याकडे म्हणजे ते उपवास धरत नाहीत अशांनी नाही धरलं तरी चालेल. फक्त तुम्ही पूजा करूपर्यंत जरी उपवासी राहून जरी पूजा केली तरी चालेल. तर या पद्धतीने आपल्याला महाराजांची पूजा करायची आहे आणि मग त्यानंतर तुम्ही केंद्रामध्ये, मंदिरामध्ये जाऊन दानधर्म करू शकता. तर आता बघा उद्यापन जेव्हा आपण पारायणाला ज्यांचे पारायण सुरू होते अशांचं उद्यापन जर असेल तर त्या दिवशी तुम्ही उद्यापनाच्या पण सांगता करायची कशी ते थोडक्यात सांगते. तर बघा उद्यापनाची सांगता कशी करायची तर त्या दिवशी तुम्ही जे म्हणजे शेवटचे अध्याय आहेत तर ते तुम्ही वाचून घ्या जितके तुमचे अध्याय राहिलेले आहेत किंवा तुम्ही जे 1 ते 21 अध्यायाचं जर पारायण करत असाल तर ते 1 ते 21 अध्याय वाचून घेऊन महाराजांची आरती वगैरे करून नैवेद्य वगैरे ठेवायचं आणि त्या वेळेसही तुम्हाला
दानधर्म जर करायचा असेल तर तुम्ही एखाद्या गरजूंना दानधर्म करू शकता किंवा एखादं जर तुमच्या घराजवळ जोडपं असेल तर तुम्ही ते जोडपंही जेवू घालू शकता. कारण बघा तुमच्या मनावर तुमची इच्छा. कारण ज्यांना शक्य असेल त्यांनी करा, ज्यांना शक्य नाही त्यांनी केंद्रामध्ये किंवा तुम्ही घराजवळच तुमच्या कोणी एखादं लहान लेकरं वगैरे असले तरी त्यांना जेवू घातलं तरी चालेल. पण उद्यापन हे इतकं असं मोठं नाही. स्वामी चरित्र सारामृताचं जेव्हा उद्यापन करतो त्यावेळेस जास्त काही नियम अटी नाहीत. जसं की गुरुचरित्राचं पारायण करतो त्यावेळेस उद्यापन कसं आहे त्या पद्धतीनं स्वामी चरित्र सारामृताचं उद्यापनाचे म्हणजे नियम वगैरे लागू होत नाहीत आणि जास्त काही नियम पण आणि उद्यापन पण इतकं काही मोठं नाही. तुमची इच्छा तुम्हाला ज्या पद्धतीने करायचं आहे त्या पद्धतीने करू शकता. पण सगळ्यात सोपं जर कोणीही जोडपे वगैरे भेटणं शक्य नाही किंवा कोण लहान लेकरं वगैरे भेटणं शक्य नाही तर सरळ तुम्ही स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्रामध्ये जा. दत्त महाराजांच्या केंद्रामध्ये जाऊन तिथे तुम्ही दानधर्म करा. तर ही सगळ्यात उच्च कोटीची सेवा पण आहे आणि हेच उद्यापनाची सांगता म्हणून तुम्ही ते आपली जी उद्यापनाची सांगता आहे ती अशा पद्धतीनेही करू शकता. आणि बघा या पद्धतीनेच मी तुम्हाला थोडक्यात जी माहिती होती ती सांगत होते आणि स्वामी समर्थ महाराजांच्या प्रगट दिनानिमित्त आपल्याला या पद्धतीनंच पूजा करायची आहे आणि मांडणीही करायची आहे. तर आता मी थोडक्यात फोटोचं सांगते. तर ज्यांच्या घरी फोटो आहे अशांनी काय करायचं, तर फोटो ज्यांच्या घरी आहे त्यांनी जसं महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक करताना आपण जे स्तोत्र मंत्र म्हटलेत म्हणजे पुरुष सूक्त, स्त्री सूक्त, पवमान सूक्त आणि रामरक्षा. तर या सगळ्या पद्धतीने तुम्हाला महाराजांची फोटो जी आहे ती पुसून स्वच्छ करून घ्या आणि मग महाराजांच्या फोटोला पण तुम्हाला अष्टगंध वगैरे लावायचा आहे. त्यानंतर फूल अर्पण करायचं आहे तर फूल अर्पण करा किंवा तुम्ही हार घाला. फुलांचे हार भरपूर राहतात. तर तुम्ही एखादा फुलाचा हार फोटोला घालून मग त्यानंतर मग तुम्ही ही सगळी सेवा करू शकता फोटोच्या समोर बसून. आणि मग त्या जशी तुम्ही मूर्तीची मांडणी केली आहे त्या पद्धतीने तुम्ही फोटोचीही मांडणी करू शकता. पण भरपूर जण असे आहेत की त्यांनी बाजूला मांडणी करत नाहीत. म्हणजे देवघरामध्येच आपल्या समोरच्या साईडनं थोडीशी मूर्ती वगैरे ठेवून तिथेही तुम्ही पूजा करू शकता. तर या पद्धतीने तुम्हाला प्रगट दिन साजरा करायचा आहे. जास्त काही म्हणजे अवघड नाही किंवा इतकी मोठी अशी काही विधी नाही. पण सेवा करा, भरभरून अशा त्या दिवशी सेवा करा. काही शक्य नसेल तर तुम्ही तारक मंत्राचं पठण करू शकता किंवा तुम्ही श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचा देखील तुम्ही दिवसभर जप करू शकता किंवा तुम्ही अखंड नामस्मरण देखील ठेवू शकता. दिवसभर तुमच्या मुखामधून श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असा नामजप होऊ द्या. तर या पद्धतीनेच आपल्याला महाराजांना धन्यवाद म्हणायचं आहे आणि त्यांना कृतज्ञता व्यक्त करायची आहे की त्यांनी आपल्यासाठी भरभरून असं काही दिलेलं आहे. तर आपण उद्याचा म्हणजे शुक्रवारचा जो दिवस येणार आहे तर तो फक्त आपण त्यांच्यासाठी ठेवूया. तर बघा जॉब वगैरे असतील तर त्या दिवशी तुम्ही सुट्टी घेऊन देखील या सगळ्या सेवा करू शकता. तर या पद्धतीने आपल्याला महाराजांचा प्रगट दिन साजरा करायचा आहे आणि या पद्धतीनेच मी थोडक्यात तुम्हाला माहिती सांगण्याचा प्रयत्न केला आहे. तर कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटूया अशाच माहितीसोबत. तोपर्यंत सगळ्यांना धन्यवाद.